बाय. हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर मी वाफ घेतलेली आता, कारण सर्दी झालेली खूप जास्त आणि मला पण झाली सर्दी. म्हणजे मला ना डस्टची ॲलर्जी असल्यामुळं लगेचच ते पकडतं आणि सर्दी होते. आणि खूप कामं झाली, पाऊस पण चालू आहे, खूप जास्त पाऊस चालू आहे इकडं मुंबईमध्ये, तुम्हाला माहिती असेल. अजिबात बोलायला सुद्धा येत नाही, रात्रभर झोप सुद्धा नाही झालेली पूर्ण. पण तरीही कामं सगळी करावीच लागतात, कारण सगळ्यांचा टिफिन वगैरे बनवून देणं आणि सगळ्यांना बाहेर स्कूलला गावाला जायचं असतं ना, त्यामुळे आपल्याला सगळं करून द्यावंच लागतं. सो त्या दोघांना पाठवलेलं आहे स्कूल. तो प्रतीक गेला आहे स्कूलमध्ये. आज सुट्टी आहे, ॲक्च्युली सेकंड सॅटर्डे आहे, आज सुट्टी आहे. तरी पण त्याच्या योगाची प्रॅक्टिस चालू आहे, कारण योगाचं कॉम्पिटिशन आहे त्याचं, त्यामुळे. सो तो गेलेला आहे 4 तासासाठी स्कूलमध्ये. म्हणजे त्यांची जी मोजकी स्कूल आहेत ना स्पोर्ट्सवाली, ते सगळे प्रॅक्टिस करत आहेत फक्त, बाकी नाही. आणि पिहू घरीच आहे, सुट्टी असल्यामुळे सेकंड सॅटर्डे, आणि यांची ड्युटी आहे, ते गेले ड्युटीला. सो त्याला नाश्ता दिला, त्यांना मग जेवण करून दिलं आणि टिफिन घेऊन गेली दुपारचा. सो चला म्हटलं वाफ घेऊ, कारण मला बोलायला सुद्धा येत नाही अजिबात, खूप त्रास होत आहे. तुम्ही बघितलाच असेल कालचा व्लॉग. सो चला थोडं फ्रेश होते आणि बोलते. तर पेहू तिचा स्कूलचा वर्क करत बसली, तोपर्यंत लाडूची रेसिपी माझी बनवून घेते. काय करते? जसं की ह्याचा आईज माहित नाही कुठं गेला, तर आईज बनवायचं. अर्धा कप कुठं गेला ते. ओके. आणि पिहुळी जो हा ड्रेस घातलाय ना, तो मी खूप वर्षापूर्वी बनवला, म्हणजे मला वाटतं 2-3 वर्ष झालं असतील बनवून याला. तर तिला आता पण येतोय, म्हणजे बघू शकता तिची काय ग्रोथ झाली. हाईट वाढते फक्त, तब्येत काही वाढत नाही. ती काय मला बोलायला नाही. रॉकेट. आणि ही काय ड्रॉ करते ती? खोकला येते. आणि तुझ्या तोंडात दाखव मला काय. तोंडामध्ये लोणचं हिच्या चोरून चोरून येऊन लोणचं खाते, मग खोकला वाढेल की कमी होईल सांग मला. मी तर वाफ घेते, सर्दी झाली थोडीशी म्हणून, आणि ती तिकडे जाऊन चोरून चोरून लोणचं खाऊन येते. काय करायचं आहे पोरीचं. तर स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे केले आम्ही. प्रतीक आला 1:30 वाजता आला प्रतीक. तर त्याला त्याच्या सरांनी तिथंच खायला दिलेलं. काय खाल्लेलं तुम्ही? बिर्याणी. बिर्याणी खाल्लेली. तर त्यांनी बिर्याणी खाल्लेली, आणि पिऊसाठी वेफर्स वगैरे पॅकेट सरांनी दिलेलं बोलला तो, है ना. सर बोलले की आपकी बहन के लिए भी लेके जाओ, क्योंकि कारण की ते पिऊला पण ओळखतात. मागच्या वेळेस योगा डेच्या वेळेस तिला योगासाठी घेऊन गेला आहे ना. प्रतीक सरांचा फेवरेट स्टुडंट आहे, है ना. तर तो स्कूलमधून आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि थोडा वेळ झोपलो. आता झोपेतून उठल्यानंतर तो अभ्यास करत बसलाय, आणि मी लाडू करून घेतलेले. पिहू आणखी झोपलेलीच आहे, तिला नाही उठवलं. सो लाडूची जी रेसिपी आहे ती तुम्हाला मी शेअर करते, नक्की पहा आणि करूनही पहा. पावसाळ्यामध्ये ना आपली इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी खूप चांगली रेसिपी आहे ही लाडूची. आता सगळ्यांना जवळपास सर्दी, ताप, खोकला ह्या गोष्टी होतातच, त्यामुळे ह्या प्रकारे लाडू बनवून जर खाल्ले ना तर आपली इम्युनिटी बूस्ट होईल आणि आपल्याला म्हणजे आपण आजारी कमी पडू. त्यासाठी मी दरवर्षी बनवते. याच्या अगोदर सुद्धा एक रेसिपी टाकली होती,
फक्त इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, असं काही नाही. माझ्याकडे अक्रोड होते पण मला सापडतच नाही कुठे ठेवले ते. आता हे सगळं पसारा शिफ्ट केलं ना त्यामुळे. सो माझ्याकडे मला जे जे भेटले ते मी टाकून त्याच्यामध्ये मस्त असे लाडू बनवलेले आहेत. कसे झाले बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं शुगर फ्री आहे. त्याच्यामध्ये मी शुगर अजिबात टाकलेली नाही. डेट्स म्हणजे खजूर आणि अंजीर टाकलेले आहेत, तर त्याच्यामुळे थोडासा मिठास आपल्याला त्या लाडूमध्ये येतो. तर शुगर म्हणजे साखर टाकण्याची गरजच नाही. जी व्हाईट शुगर असते ना ती मोस्टली मी टाळतच असते. आमच्यात फक्त खीर खाण्यासाठी आणि कशासाठी वापरतो साखर आपण. खीरच होते जास्त, तर बाकी काय नव्हतं. साखरेचं काय होतं, काय खातो आम्ही साखरेचं. बर्फी. तर दुधाची बर्फी बनवून खातो आम्ही कधी कधी. साखर टाकून ती बर्फी आणि खीर, बस 2साठीच आम्ही साखर खातो. नाही तर महिनाभर असो वर्षभर असो मोस्टली साखरेचा वापर होत नाही. हां, दही साखर एक असते आणि कधीतरी महिन्यातून 15 दिवसातून एखादे वेळेस कॉफी किंवा चाय असते. रोज नाही, अजिबात नाही. तर ग्रीन टी वगैरे आम्ही घेतो. आणि साखरेचा वापर खूपच कमी, अजिबात नाही जास्त. एकदम म्हणजे 1 किलो सुद्धा लागत नाही आम्हाला साखर. खीर केली तर आणि बर्फी कधीतरी चुकून केली तर, दूध जास्त असेल तरच. सो चला तर मग जास्त वेळ न लावता मस्त अशी लाडूची रेसिपी बनवते, जी पावसाळ्यामध्ये सुद्धा चांगली आहे. आणि तुम्ही वर्कआउट करत असाल किंवा योगा करत असाल किंवा तुमची मुलं स्पोर्ट्समध्ये जास्त ॲक्टिव्ह असतील किंवा जास्त खेळत असतील ना, तर थकवा नाही येण्यासाठी आणि विकनेस नाही होण्यासाठी ते लाडू बनवायचे आहेत. तर मी प्रतीकसाठी बनवते. प्रतीक आजकाल खूप योगा करतोय, त्याला खूप गरज आहे त्याची, म्हणून. सो चला तर मग बनवते मस्त असे लाडू. तर इथं मी माझ्याकडे जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल होते ते सगळे मी घेतलेले आहेत. जसं की तुम्ही बघू शकता सुक्या खारका आहेत त्या माझ्या. थोड्या आता पावसाळ्यामुळे थोडं मॉइश्चर झालेलं. तर अंजीर घेतलेली, खारीक घेतलेली, काजू घेतलेले, बदाम घेतलेले आणि माझ्याकडे मखाने होते ते मखाने घेतलेले. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हलक्याशा रोस्ट करून घ्यायच्या. जास्त काही भाजत बसायचं नाही आहे त्याला, जेणेकरून मस्त वाटलं गेलं पाहिजे. आणि मी याच्यामध्ये डिंकसुद्धा घेतलेला आहे. डिंक खूप महत्त्वाचा आहे मुलांसाठी किंवा आपल्यासाठी सुद्धा. हाडांना मजबूत करायचं काम करतो तो. सो डिंक पण मी छानपैकी असा तूप टाकून त्याला तळून घेतलेला आहे. कारण तो असा जर टाकला ना तर खूप करकरीत लागतो, त्यामुळे आपल्याला तो तळून घ्यायचा असतो तुपामध्ये. टाकल्या तो खूप छान असा फुगतो. तर डिंकाचा वापर तुम्ही नक्की करत जा ड्रायफ्रुट्सच्या लाडूमध्ये किंवा जे आपण हे बनवतो ना, म्हणजे सुटवडा वगैरे बनवतो ना, गावी बनवतात डिलिव्हरी वगैरे झाल्यावर, त्यावेळेस वापरतात. सो बघू शकता कसं छान असं फुगलेलं आहे. तर माझे सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते मी मस्त असे रोस्ट करून घेतले. आता याला मी मिक्सरमधून काढणार आहे, वाटून घेणार आहे. सो बघू शकता त्याची छान अशी पावडर झालेली आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला वेलची पावडर टाकायचं आहे. टाकायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं सोप टाकू शकता, जायफळसुद्धा थोडीशी टाकू शकता. आणि छान असं तूप घ्यायचं आहे. मी मस्त घरी तूप बनवलेलं आहे हे. आणि तुपामध्ये छान असं आपल्याला ओलसरपणा थोडासा येईल असं करून घ्यायचं आहे. आणि असंही आपल्या लाडूमध्ये अंजीर आणि खजूर आहे, त्यामुळे ते छान असे मिळून येईलच, आपले लाडू बनतीलच. त्याला जास्त तुपाची सुद्धा गरज नाही. तर तुम्ही बघू शकता मस्त असे माझे जे लाडू आहेत ते रेडी होत आहेत. थोडंसंच तूप घेतलेलं आहे, जास्त नाही, 2 ते 3 चम्मच असेल सगळं मिळून. सो मस्त असे माझे लाडू बघू शकता छान रेडी झालेले आहे. थोडंसं जी शेवटी आहे त्याच्यामध्ये मखाने असल्यामुळं थोडंसं ड्राय झालेलं. मखाने जर नसतील ना तर तुपाची सुद्धा गरज नाही आहे. सुंदर असे माझे लाडू झालेले आहेत, खूप टेस्टी. तुम्ही करून बघा आणि मुलांना पण तुमच्या द्या. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच शेअर करा. मी ठेवायचा व्यवस्थित प्रयत्न करत होते पण राहतच नाही.